गेली अनेक वर्ष भाजपचा खासदार रावेरमधून निवडून येतोय। केंद्रात आणि राज्यातही भाजपचीच सत्ता आहे, पण तरीही इथल्या मतदारांच्या समस्या काय आहेत पाहूयात। एका महत्त्वाच्या आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या रावेर मतदारसंघामध्ये काय स्थिती आहे, वेद रावेरचा। जळगाव जिल्ह्याच्या चोपड्यापासून थेट जामनेरपर्यंत विस्तारलेला रावेर मतदारसंघ। यावल, चोपडा आणि रावेर तालुक्याला लागून सातपुड्याच्या महाकाय पर्वतरांगा आहेत। मोठमोठ्या डोंगरावरून वाहून जाणारं पाणी अडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र तसंच मध्य प्रदेश सरकारकडून गेली कित्येक वर्ष सुरू आहे, परंतु सर्वेक्षणापलीकडे या प्रकल्पाचं काम पुढे सरकलेलं नाही। रावेर परिसरात मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पन्न घेतलं जातं। जगभरात नावलौकिक असलेल्या केळीमुळेच परिसरात आर्थिक भरभराट नांदत आली आहे। मात्र गेली 50 वर्ष केळी उत्पादकांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत। या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यात विद्यमान खासदार रक्षा खडसे कमी पडल्याचा आरोप विरोधक करतायत। चिखली ते तरसोदचा जो महामार्ग आहे, या महामार्गाचं काम अजून आत्ता कुठेतरी सुरू झालंय। देशातले बाकीचे रस्त्यांचं उद्घाटनही झालेले आहे। दुसरी गोष्ट, या लोकसभा मतदारसंघामध्ये रेल्वेच्या बाबतीतचे विविध प्रश्न होते, ते प्रश्न सुद्धा अजून बरेचसे पुढे करायचे आहेत। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय काम करण्याची गरज आहे। इथे केळीचे प्रश्न, कारण केळीचा बेल्ट आहे, केळीचे प्रश्न, केळीची वाहतूक किंवा तो प्रश्न आजही ऐरणीचे आहे आणि आजही ते मिटलेले नाही आहे। यांच्याकडून खूप अपेक्षा अशी लोकांना होती, पण ती अपेक्षा पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे, फोल ठरलेली आहे। रस्त्याचा प्रश्न आहे, तो एक्सप्रेस हायवेचा प्रश्न आहे। आपल्याला आजही तरसोद ते चिखलीचा हायवे आजपर्यंत कुठे काम चालू नाही किंवा काही आज गड्डे बी बुजताना दिसत नाही आहे। 5 वर्ष झाले वृक्षारोपण तोड करून। हे अपयश कोणाचं आहे? हे खासदारांचंच अपयश आहे ना। तुम्ही जर पाहिलं असेल तर पारोड्याच्या पुढचा हायवे चालू झाला, म्हणजे जळगावचा पुढचा हायवे काम चालू झालेलं दिसतं आहे, पण खऱ्या अर्थाने रावेर लोकसभा मतदारसंघात हद्दीत आजही दगडही टाकण्याचं काम चालू दिसत नाही मला। मग हे अपयश यांचं आहे आणि हे फक्त लोकांमध्ये फिरून मिरवण्याचा धंदा यांचा आहे। यांच्याकडून कोणताच विकास काम होऊ शकत नाही। रावेरमध्ये केळीचं उत्पादन जास्त घेतलं जात असल्यामुळे भूगर्भातून पाण्याचा मोठा उपसा होतो। त्यासाठी शाश्वत उपाययोजना होताना दिसत नाहीत। तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना झाल्यापासून सातपुड्याचं वाया जाणारं पाणी अडवण्यासाठी महाकाय जल पुनर्भरण योजना, कोऱ्हा वडोदा, तळवेल उपसा सिंचन योजना, शेळगाव बॅरेज आदी सिंचन प्रकल्पांचं वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना गाजर दाखवलं जात आहे। प्रत्यक्षात ही सगळीच कामं कासव गतीनं सुरू आहेत। तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते 2011 साली उद्घाटन झालेल्या बोदवड परिसर सिंचन योजनेचं काम देखील संथ गतीनं चाललंय। केळीच्या दरात सातत्यानं होणाऱ्या घसरणीमुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग या भागात येऊ शकले नाही, कारखानदारी वाढली नाही, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न डोकं वर काढतोय। उच्च शिक्षित तरुणांचं प्रमाण या भागात मोठं आहे। स्थानिक पातळीवर नोकऱ्या नसल्यामुळे परिसरातील तरुण देशविदेशात स्थलांतरित होत आहेत। एकूण 6 आमदारापैकी एक शिवसेना आमदार वगैरे 5 आमदार हे भाजपचेच आहेत। एकनाथराव खडसे आणि यांचा मुक्ताईनगर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर विधानसभा मतदारसंघ या क्षेत्रात येतो, त्यामुळे भाजपचं या क्षेत्रात मोठेपणा प्राबल्य आहे। या लोकसभा मतदारसंघात भुसावळ जंक्शन, वरंगाव फॅक्टरी, ऑर्डनन्स फॅक्टरी असे मोठमोठे उद्योग आहेत, पण उद्योग हे उद्योग असले तरी उद्योगाच्या बाबतीत अद्याप या ठिकाणी विकास नाही आहे। केळीवर एखादा केळी उत्पादन देशात या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात होतं, परंतु केळी उत्पादनावर एकही प्रकल्प या मतदारसंघात आत्तापर्यंत आलेला नाही आणि गेल्या 4.5 वर्षात फारसा विकास झाल्याचं या ठिकाणी दिसत नाही। रेल्वे प्रवाशांचे प्रश्न जैसे थे आहेत। लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा नाही। उत्तर भारतात रेल्वे वॅगनद्वारा होणारी केळी वाहतूक कित्येक वर्ष ठप्प आहे।
त्यासाठी खासदारांकडून कुठलेही प्रयत्न झाले नसल्याचं केळी उत्पादकांचं म्हणणं आहे. रावेरचे भाजपचे खासदार यांनी रावेरच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे फार मोठे लोकांचे नुकसान होत आहे. आजपर्यंत रावेरच्या खासदारांनी कोणकोणत्या गाड्या थांबल्या, आतापर्यंत 3-4 प्रकारच्या गाड्या रावेरला थांबायला पाहिजे होत्या, परंतु एकही गाडी थांबली नाही. या संदर्भात फार मोठा रोष निर्माण होत आहे. याकडे आमदार खासदार यांनी लक्ष देऊन रावेरचे प्रश्न सोडवावे आणि या संदर्भामध्ये त्यांनी काय कामं केले या संदर्भात जनतेला फार मोठा प्रश्न पडलेला आहे. गेल्या 4 वर्षामध्ये कोणत्याही कामे आमदार खासदारांनी रावेरला केलेले नसल्यामुळे भाजपाविषयी फार मोठा नाराजीचा सूर निर्माण झालेला आहे. बराचसा जो भाग आहे, यावलचा भाग असू द्या, चोपड्याचा काही भाग असू द्या, रावेरचा अर्धा पार्ट असू द्या, ह्या भागात पाण्याची फार कमतरता आहे आणि आडवा जिरवा ह्या प्रकल्पांना जलयुक्त शिवार जो काही शासनाने सुरू केला आहे त्यावरती आणखी जास्तीत जास्त काम झालं पाहिजे अशा आमच्या अपेक्षा आहे. ते अपेक्षेप्रमाणे काम काही होत नाही आहे आणि तिकडे शासनाने लक्ष द्यावं अशी आमच्या अपेक्षा आहे. सरकारला 4 वर्ष पूर्ण होऊन गेले आहे तरी शेतकऱ्याला यांच्यापासून कोणताही फायदा मिळाला नाही. मागे बोलले की बुवा आडी बोंड याचे पैसे देऊ, त्याचे पैसे देऊ, कोणतेही पैसे मिळाले नाही आहे. दरम्यान रस्ते, रेल्वे ब्रिज आणि गावातील पायाभूत सुविधा यासाठी खासदार निधीतून कोट्यवधींची कामं केल्याचा दावा खासदार रक्षा खडसे यांनी केला आहे. या 4 वर्षामध्ये ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या तर आम्ही पूर्ण सगळ्या तर नाही करू शकलो, पण नक्कीच त्या आशापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत की आज 80-90% आम्ही काम केलेलं आहे. प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये, म्हणजे मी माझ्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये बोलली तर जे इलेक्शनच्या वेळेस जे मुद्दे घेऊन आम्ही लोकांपुढे गेलेलो होतो की खासदार म्हणून आपण काय कामं केले पाहिजे, तर हायवेचे कामं आमच्याकडे येतात, रेल्वेचे आरोबीचे कामं आमच्याकडे येतात. त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये ज्या छोट्या मोठ्या डेव्हलपमेंट जे आहे त्याचे कामं आमच्याकडे येतात, तर ते आम्ही जवळपास पूर्ण करायच्या मार्गावर आहेत. एकनाथ खडसे यांची सून ही रक्षा खडसेंची जमेची बाजू. गेल्यावेळी युवा मतदारांनी भाजपला या भागातून मोठा कौल दिला होता. मात्र युवकांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी गेल्या 4 वर्षात एकही मोठा प्रकल्प या परिसरात येऊ शकला नाही. यामुळे युवा मतदारांमध्ये नाराजी आहे. शेतीमालाला भाव नाही, परिसराचा आर्थिक कणा असलेल्या केळीला फळाचा दर्जा मिळालेला नाही. हे सगळेच प्रश्न रावेर लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी ऐरणीवर असतील. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. आपण रावेर मतदारसंघाचा वेध घेतोय. दीर्घकाळ काँग्रेस विचाराची परंपरा पुढे नेणाऱ्या रावेर लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच लेवा समाजाचं राजकीय वर्चस्व राहिलंय. सध्या या मतदारसंघावरती भाजपची पकड आहे. रावेरमधली राजकीय परिस्थिती सध्या काय आहे याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. रावेर, संत ज्ञानेश्वरांची भगिनी संत मुक्ताईची समाधी. देशातलं मोठं रेल्वे यार्ड, महर्षी व्यासांचं मंदिर, तापी आणि वाघूर नदीचं सानिध्य लाभल्यामुळं केळीच्या पिकाची बहरलेली बागायती शेती ही आहेत रावेर लोकसभा मतदारसंघाची खास वैशिष्ट्य. निवडक अपवाद वगळता या मतदारसंघात नेहमीच काँग्रेसची पताका फडकत राहिली. मात्र 1991 पासून आज तागायत या मतदारसंघावर भाजपनं कब्जा केलाय. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे सध्या रावेरचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतायत. 2014च्या निवडणुकीत तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांचं जाहीर झालेलं तिकीट कापून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली. बदलत्या राजकीय समीकरणांचा वेध घेत एकनाथ खडसेंनी त्यासाठी आपली सगळी प्रतिष्ठा पणाला लावली. मोदी लाटेत रक्षा खडसे प्रचंड मताधिक्यानं विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीचे प्रतिस्पर्धी उमेदवार मनीष जैन यांचा 3,18,000 मतांनी पराभव केला. काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील 3ऱ्या क्रमांकावर राहिले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पुन्हा रक्षा खडसेंना उमेदवारी मिळेल असा कयास आहे. पण माजी खासदार आणि रावेरचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांच्यासह आणखी काही जण इच्छुक आहेत. दीर्घकाळ काँग्रेसने सत्ता भोगल्यामुळे
विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने जी कणखर भूमिका स्वीकारली होती, जी आश्वासनं जनतेला दिली होती, जनतेने म्हणून त्यांना संधी दिली. अर्थात नंतरच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी चांगला संपर्क ठेवला म्हणून केंद्रात जरी काही वेळेला काँग्रेसची सत्ता असली तरी या परिसरातील पूर्वीच्या जळगाव आणि आता सध्याच्या रावेर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य नंतरच्या काळात वाढत गेलेलं दिसेल. रावेर मतदारसंघातील रावेर, यावल, चोपडा, बोदवड आणि जामनेर या 5 विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे अन्य पक्षांपेक्षा भाजपचं पारडं जड आहे. काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांना लेवा समाजाची 100% साथ मिळताना दिसत नाही. येत्या निवडणुकीत आघाडी झाल्यास काँग्रेसकडून पुन्हा डॉक्टर उल्हास पाटील इच्छुक आहेत. डॉक्टर पाटील यांचं शैक्षणीय तसंच वैद्यकीय क्षेत्रात असलेलं काम त्यांना निवडणुकीमध्ये तारू शकतं. शिवसेनेची भाजपसोबत फारकत झाल्यानं यावेळी सेना देखील ऐनवेळी तगडं आव्हान देण्याच्या तयारीत आहे. सेनेचं प्राबल्य इथं दिसत नसलं तरी भाजपला रोखून धरण्याची ताकद शिवसेनेकडे आहे. आजच्या घडीला रावेर लोकसभा मतदारसंघाची मांडणी जी आहे त्यामध्ये काँग्रेसच्या विचारांची जी लोक आहेत ते निश्चितपणे वाढलेले आहेत आणि जागृत झालेले आहेत. BJPला आपल्याला बाजूला ठेवायचं आहे या वृत्तीने या ठिकाणी ही रावेरची लोकसभा ही निश्चितपणे जिंकण्यासारखी आहे आणि त्या माध्यमातून तसे आमचे प्रयत्न सुरू आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये जळगाव लोकसभेपेक्षा आम्ही कमकुवत आहोत थोडे. पण रावेरमध्ये आम्ही जरी निवडून येत नसलो तरी हम डुबेंगे सनम लेकिन आप कोले डुबेंगे एवढी ताकद आमची आहे. दरम्यान मतदारसंघात जनतेची कामं केल्यामुळं आपण पुन्हा निवडून येऊ असा विश्वास खासदार रक्षा खडसेंना आहे. जिल्हा परिषदच्या काही विविध योजना आहे आणि प्लस माझा खासदार निधी, ह्या सगळ्या निधीच्या माध्यमातून आज जवळपास 1350 गावांमधून 1100 गावांपर्यंत मी कामं पोहोचवलेली आहेत. भले ते छोटे असतील, कुठे 4 लाखाचे असतील, कुठे 10 लाखाचे असतील, पण कामं एक खासदारांच्या मदतीने त्या गावापर्यंत आम्ही कामं पोहोचवलेली आहेत. रावेर मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी जवळजवळ निश्चित समजली जाते आहे. या जागेवर यावेळी काँग्रेस दावा करणार आहे. गेल्या वेळेस अपक्ष म्हणून मैदानात असलेले डॉक्टर उल्हास पाटील हे पंजाच्या निशाणीवर लढल्यास ते रक्षा खडसेंसमोर तगडं आव्हान उभं करू शकतील. शिवाय सेना भाजप युतीत तुटल्यास रावेरमध्ये तिरंगी लढत रंगण्याची चिन्ह आहेत. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.